सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीचं पाणी गावात शिरायला सुरुवात झाली। त्यामुळे सोयाबीन, तूर, कांदा, ऊस पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक वेगानं सीना नदीमध्ये विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीला महापूर आलेला आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जिल्ह्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अत्यंत भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण सध्या मोहोळ तालुक्यामध्ये आहोत। मोहोळ तालुक्यातील पोफळी हे जे गाव आहे, या ठिकाणी साबळे वस्ती या ठिकाणी आपण आहोत। आपण पाहू शकतो सीना नदीच्या काठी असलेले हे गाव आहे आणि या ठिकाणी अतिशय विदारक अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता जवळपास 1,80,000 क्युसेसपेक्षा अधिकचा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। त्यामुळं जे गावकरी आहेत त्यांना अक्षरशः गाव सोडण्याची वेळ देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कशी काय परिस्थिती होती? यापूर्वी अशी कोरडी, पण पाणी जास्त आल्यामुळे पिकाची नुकसानी जास्त झालेली आहे। सोयाबीन गेलं, तुरी गेली, कांदा गेले, मका गेले, सगळं कुठलंच धान राहिलेलं नाही। आता त्या धानाची नुकसानी सरकारने लवकर द्यावी। आणि रस्ता पण नाही, गुराचं शेड गेलं, सगळं वाटोळ, घरात पाणी शिरले, गाळ पडला घरात, खायच्या वस्तू सगळ्या पाक भिजलेत, गुराची वैरणी नाही त्या काय। मग आता कसं काय करायचं शेतकऱ्यांनी? ह्याची काय सरकारने व्यवस्था करावी पहिली। यापूर्वी 2021 साली झाली होती आणि 4 दिवसापूर्वी पण झाली होती। आणि आज तर 2 लाख क्युसेसनं पाणी सोडलेलं आहे नदीला। त्याच्यामुळे तर आज तर जास्तच परिस्थिती भयानक होणार आहे आणि झालेली पण आहे आता सध्या। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, मोहोळ, सोलापूर।